तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव सर आपल्यासोबत आहे. सर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सरकारी कर्मचाऱ्यांवर जी बंदी होती सहभागी होण्यावर ती उठवण्यात आली. कसं बघता तुम्ही याच्याकडे? सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जाण्यास जी बंदी होती ती बंदी उठवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक राष्ट्रवाद जोपासणारी संघटना आहे आणि वसुधैव कुटुंबकम अर्थात संपूर्ण जगाच्या कल्याणाची कामना करणारी संघटना आहे आणि बंधुभाव जपणारी संघटना आहे. त्यामुळे संघाच्या शाखेत जाण्यापासून कुणाला रोखणे हा अन्याय होता. तो अन्याय मोदी सरकारने दूर केला आहे. सर, वाजपेयींच्या काळात पण ती बंदी उठली नव्हती पंतप्रधान असताना. आत्ता उठली. गेल्या काही दिवसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमध्ये काही दुरावा निर्माण झाल्याचे वृत्त आले होते. त्यावर हा उपाय आहे असं म्हणता येईल? नाही, त्यावर हा उपाय आहे असं अजिबात म्हणता येणार नाही. वाजपेयी जेव्हा देशाचे प्रधानमंत्री होते त्यावेळेस 23 पक्षांचं सरकार चालवत होते. या 23ही पक्षांची विचारधारा वेगवेगळी होती आणि सर्व विचारधारांचा सन्मान करणं हा त्यांचा नाईलाज होता आणि त्या नाईलाजातून ते बंदी उठवण्याचा निर्णय घेऊ शकले नसावेत असं मला वाटतं. संघाचं 100वे वर्ष आहे आणि 1 लाख शाखा करण्याचं उद्दिष्ट देशभरात ठेवण्यात आलेलं आहे. ही जी बंदी उठवली त्याचा संघाच्या विस्तारासाठी फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय? बंदी उठवल्यामुळे संघाचा विस्तार होईल असं म्हणणं चुकीचं आहे. कारण ज्यांच्यावर बंदी होती ते मनापासून संघाचेच होते. प्रत्यक्ष शरीराने जरी शाखेत जाऊ शकत नव्हते तरी ते मनाने संघाशी जुळलेले होते. कारण संघाबद्दल जे गैरसमज जाणीवपूर्वक पसरवले जातात तशी प्रतिमा संघाची मुळातून नाही आहे आणि संघ संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा विचार करणारी संघटना आहे आणि त्यामुळे संघाचं काम अविरत चालू आहे. देशभरात संघाच्या लाखो शाखा आहेत आणि तरुणाईचा वाढता कल संघाकडे असल्याचं दिसून येतं आहे आणि संघाच्या शताब्दी वर्षात संघाने जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे की शाखांची संख्या वाढवणं, स्वयंसेवकांची संख्या वाढवणं आणि त्या माध्यमातून समाजहिताचं, देशहिताचं महत्त्वपूर्ण कार्य करणं हे संघाचं उद्दिष्ट आहे. शाखांची संख्या वाढतील आता, म्हणजे आता बंधन नाही आहे, कुणालाही त्याच्यात सहभागी होता येणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनाही शाखेत जाता येणार, मग ती साप्ताहिक शाखा असो, दैनंदिन शाखा असो. नाही, संघाच्या शाखांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. संघाचे कर्मचारी सरकारी कर्मचारी ज्या भागात राहतात त्या भागातल्या शाखेत ते जाऊ शकतील. त्यामुळे संघाचं काम वाढणारच आहे. दुसरा एक शेवटचा प्रश्न असा की या लोकसभा निवडणुकीमध्ये अशी चर्चा होती की संघ स्वयंसेवक जे आहेत ते नाराज होते. त्यांनी फार पुढे येऊन मतदान वाढवण्यासाठी किंवा इतर याच्यासाठी काम केलं नाही. त्यामुळे हा निर्णय असं काही बघता तुम्ही याच्याकडे? हा निव्वळ अपप्रचार आहे. संघाचे स्वयंसेवक लोकसभेच्या निवडणुकीत नाराज होते असा अपप्रचार जाणीवपूर्वक विरोधी पक्षांकडून करण्यात आला. संघाचे स्वयंसेवक कधीही नाराज असत नाही. ते आपल्या पद्धतीने, आपल्या शैलीने काम करत असतात आणि त्याचा भारतीय जनता पार्टीला फायदा झालेला दिसतो आहे. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TVNine मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.